नवापूर MIDCमध्ये बनावट तूप कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, तब्बल 1 कोटीचा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. दिनांक 12/3/2026 रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की नवापूर MIDC परिसरात बनावट तूप तयार करून त्याची विक्री केली जात आहे. त्या अन्वये स्थानिक गुन्हे शाखा पथकाने छापा टाकत कारवाई करून मोठ्या प्रमाणावर बनावट तूप व त्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी व पंचांसह नवापूर MIDC परिसरातील एका कारखान्यावर छापा टाकला. कारवाई दरम्यान सदर ठिकाणी राकेशभाई ईश्वरभाई भरतिया वय 47 वर्ष, राहणार सुरत, गुजरात हा इसम कारखान्यात आढळून आला. छाप्यादरम्यान सदर ठिकाणी पाम तेल, वनस्पती तूप, विविध रासायनिक पदार्थ व फ्लेवर यांचा वापर करून गाईच्या तुपासारखा रंग व वास निर्माण करून बनावट तूप तयार केले जात असल्याचे आढळून आले. त्यानंतर हे बनावट तूप ओरिया काऊ घी, शुभ प्रीमियम काऊ घी, लाभ काऊ घी, राधेकृष्णा काऊ घी आदी ब्रँडच्या नावाने पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठविले जात असल्याचे समजून आले. छाप्यामध्ये पामतेल, बनावट तुपाने भरलेले डबे, विविध क्षमतेच्या स्टोरेज टाक्या, पॅकिंग मशीन, प्रिंटिंग मशीन, बॉयलर, इलेक्ट्रिक मोटर्स, गॅस सिलेंडर, रासायनिक फ्लेवर्स, बेटा कॅरोटेन तसेच इतर साहित्य असा एकूण तब्बल 1,46,56,370 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सदर प्रकरणी इसम राकेशभाई ईश्वरभाई भरतिया याने कुठल्याही प्रकारचा पामतेल व तूप बनविण्याचा परवाना नसताना बेकायदेशीररित्या भेसळयुक्त, रसायन मिश्रित, मानवी आरोग्यास हानिकारक असे पामतेल व तूप तयार केले म्हणून त्याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123, 374 वगैरे सह अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. सदर कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेश तावडे, मनोज नाईक, दादाभाई वाघ, विशाल नागरे, रमेश साळुंके, सचिन वसावे, पोलीस कॉन्स्टेबल अभय राजपूत, रामेश्वर चव्हाण यांनी केली आहे.